मागील 70 वर्षांपासून मराठी भाषिक सामील होण्यासाठी हा लढा देत आहे। पण कर्नाटक सरकार इनकेन प्रकारे आमचा लढा मोडीत काढण्याचा प्रयत्न मी कर्नाटक सरकारला तुमच्या माध्यमातून इतकंच सांगू इच्छिते की आम्ही संविधानाच्या माध्यमातून लढा देत आहोत आणि आम्ही आमच्या न्याय आणि हक्कासाठी लढत आहोत। मराठी भाषिकांचा लढा हा कोणत्याही भाषेशी नाही किंवा कर्नाटक सरकारशी देखील नाही आहे। हा लढा आहे तो केंद्र सरकारशी आहे आणि आम्ही आमच्या हक्काच्या भूमीत जाण्यासाठी आम्ही हा लढा देत आहोत। मला तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला एवढंच सांगावंसं वाटतंय की तुमची अंतर्गत राजकारण बाजूला ठेवा आणि संयुक्त महाराष्ट्राचा हा लढा पूर्णत्वाला नेण्यासाठी तुम्ही प्रयत्न, कारण का हा लढा फक्त बेळगावच्या मराठी भाषिकांचा नाही आहे, तर हा लढा संपूर्ण महाराष्ट्राचा आहे, संयुक्त महाराष्ट्राचा लढा। हा महाराष्ट्रामुळे अर्धवट राहिला आहे असं कुठंतरी आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे। आम्हाला महाराष्ट्र सरकारच्या पोकळ आश्वासनं नको आहेत। कोगनोळीपर्यंत येतो आणि तिथे काहीतरी स्टंटबाजी करून परत आम्ही माघारी जातो, हे आम्हाला नको आहे। आम्ही सगळे शिवाजी महाराजांचे वंशज आहोत। आम्ही शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांचे आदर्श घेऊन आम्ही आमचा लढा चालू ठेवलेला आहे। त्याप्रमाणे आपण गनिमी काव्याने का असे ना तुम्ही बेळगावात यायला पाहिजे होतं, पण तुम्ही फक्त आश्वासनं दिलात आणि आम्हाला दरवेळेला आमच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे। याची खंत मला आज वाटते आणि खरोखर महाराष्ट्र सरकारनं आता तरी जागे व्हावं आणि आमच्यासाठी एकजुटीनं संसदेत देखील आवाज उठवावा असं मी प्रांजळपणे यावेळेला सांगू इच्छिते। आणि जोवर आम्ही महाराष्ट्रात जात नाही तोपर्यंत हा लढा हा असाच चालू राहणार आहे, इतकंच सांगेन। जय हिंद, जय महाराष्ट्र।